कलिंगज तालुक्यातील सांबरे या गावी झालेल्या काल धार्मिक कार्यक्रमातील विषबाधेमुळे जी परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका निर्माण झालेला ती आता सद्यस्थितीमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे। आज आपल्यासोबत आहेत तालुका आरोग्य अधिकारी कोरे मॅडम। सध्या मी आहे सांबरे या गावी। पूर्णपणे मराठी शाळेचा जो इमारती आहेत त्या सगळ्या पूर्ण दवाखान्याचं स्वरूप आलेलं काल, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मॅडमांच्याकडून डिटेल जाणून घेऊ। मॅडम काय सांगाल, नेमकं काय कालची काय परिस्थिती होती आणि आजच्या सकाळची काय परिस्थिती आहे? सकाळी 4 वाजता जेव्हा मला फोन आला नेसरी आरेश मधून की 10 पेशंट सांबरेतले जे फूड पॉयझनिंग टाईप त्यांना सिम्पटम्स आहेत, उलटी, जुलाब आणि चक्कर वगैरे येणे असे आलेले आहेत, तर त्याच्या संदर्भात मी पटकन इथले यंत्रणा जी आहे मुंगुरवाडी PSCचं सर्व CHO स्टाफ आहे त्यांना आणि मेडिकल ऑफिसर त्यांना ॲम्ब्युलन्स घेऊन आपले मेडिसिन घेऊन पटकन इकडे या म्हणून सांगितलं। त्यावेळेला इथे विदिन 10 मिनिटांमध्ये ते लोक इथं पोहोचले, म्हणजे इथले प्रॉपरचे CHO आणि इथला स्टाफ, तर त्यांनी मेडिसिन घेऊन आणि इव्हन इथले प्रायव्हेट डॉक्टरांनी सुद्धा पटकन इथं आम्हाला इमर्जन्सी हेल्प केलेली आहे। आणि त्यावेळेला जेव्हा 10 मिनिटात इथं सर्व यंत्रणा राबवली गेली तर बरेच पेशंट इथं आपल्याला जे काही अर्ली त्यांना ट्रीटमेंट देता आली ती देताच आली, आणि शिवाय जे क्रिटिकल वगैरे होते किंवा बरेच असे पेशंट ओल्ड एजचे वगैरे होते तर त्यांना आम्ही नेसरी आरेशमध्ये आणि SDH गडिंग्लजमध्ये जास्त करून जी लहान मुलं होती त्यांना पिडियाट्रिशियनचं ओपिनियन किंवा अंडर ऑब्झर्वेशन ठेवणं गरजेचं होतं। त्याच्यासाठी स्पेशली आम्ही SDH गडिंग्लजमध्ये लहान मुलांना शिफ्ट केलं। आणि इथे जवळजवळ काल आमचा तालुक्यातील सर्व PSCचे सर्व मेडिकल ऑफिसर, सर्व ठिकाणचे CHO, सर्व ठिकाणचे स्टाफ, ANM, MPW, शिवाय आशा सुद्धा आमच्या भागातल्या सर्व होत्या, आणि शिवाय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि KLE मधून 1-2-3 ॲम्ब्युलन्स आल्या होत्या त्यांच्या। तर जो 4 वाजल्यापासूनचा जो 7 वाजेपर्यंतचा जो गोल्डन पिरियड होता त्या गोल्डन पिरियडचा पुरेपूर वापर करून त्या ठिकाणी आमची सर्व यंत्रणा ही प्रामाणिकपणे राबलेली आहे, आणि त्यांनी आटोकाट प्रयत्नानंतर आताची कंडिशन पाहता बऱ्यापैकी हे कंट्रोलमध्ये आलेलं आहे। आणि नेसरी आरेशमध्ये सुद्धा खूप सारे पेशंट तिथे रेफर झालेले सुद्धा आहेत, अजून ॲडमिट आहेत काही पेशंट। कानडेवाडी PSC जी की जवळ आहे, जेव्हा मला असं सांगण्यात आलं की नेसरी आरेश फुल झालेला आहे त्यावेळी मी एक ऑप्शन शोधला की कानडेवाडी PSC जी जवळची आहे जिथं आपल्याला ट्रीटमेंट देता येणार आहे, तर त्याच्यासाठी मी बऱ्यापैकी जे रेफर करण्यासारखे पेशंट आहेत ते कानडेवाडी PSC मध्ये ट्रीट केले। तिथं पेशंट जाण्यापूर्वी सर्व स्टाफ आणि यांना इंटिमेट केलं आणि ते सर्व आपल्या मेडिसिन एमर्जन्सी मेडिसिन किट सोबत अवेलेबल झाले होते। तर सर्व मला वाटते 54 पेशंटना आपण तिथं हे केलं कानडेवाडी PSC मध्ये। सांबरे ह्या शाळेमध्ये जवळजवळ 150 पेशंटना ट्रीटमेंट दिली गेली काल संध्याकाळीपासून रात्रीपर्यंत, आणि आज पाहता बऱ्यापैकी 7 म्हणजे जे काही फूड पॉयझनिंगचं जे हे होतं ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे। एकूण साधारणतः किती पेशंटची नोंद आतापर्यंत झालेली आहे? जवळजवळ 407 पेशंटची नोंद ही झालेली आहे कालपासूनची। त्याच्यामध्ये ॲडमिट पेशंट जवळजवळ 350 पर्यंत आहेत, आणि बाकीचे जे आहे ते OPD बेसिसवरती मेडिसिन, अगदी एखाद दुसरा एपिसोड वॉमिटिंगचा झाला असेल तर त्यांना एखाद दुसऱ्या मेडिसिनवरती पण कंट्रोल झालेले आहे। अच्छा, आता सद्यस्थितीमध्ये आरोग्य विभागाचा सर्वे गावामध्ये चालू आहे, या संदर्भात काय? आता कसं आहे की हे फूड पॉयझनिंगचे जे सिम्पटम्स असतात ते थोडे 6 तासामध्ये चालू होतात, पण त्याचं थोडं एक 24 तासामध्ये त्यांना कंट्रोल येण्यासाठी आपल्याला सर्वे करून घ्यावं लागतं। कारण कसं आहे की जे लोक आम्हाला अप्रोच झालेले नाही आहेत, काही लोकांनी प्रायव्हेट ट्रीटमेंट वगैरे घेतली असेल तर ते पण आम्हाला शोधायचे आहेत। आणि महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये ओल्ड एजमधली लोक जी आहेत, जी ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत, तर त्यांना जास्त त्रास होऊ नये, किंवा जर असे काही क्रिटिकल पेशंट घरी असतील तर त्यांना आम्ही इथं आणणारच आहोत। काल बऱ्यापैकी आणलेले आहेत, पण अजूनही काही राहिले असतील तर त्यांना आम्ही इथं घेऊन येणार आहोत। आणि फॉलोअप महत्त्वाचा आहे की जे मेडिसिन घेऊन किंवा जे IV लावून इथून गेलेले पेशंट आहेत त्यांचा फॉलोअप होणं महत्त्वाचं आहे, की जेणेकरून त्यांचे सिम्पटम्स कमी झालेले आहेत किंवा काही त्रास आणखी होत आहे किंवा तसेच आहे किंवा काय, हे महत्त्वाचं आहे। ह्याच्यासाठी आम्ही सर्वे आज सकाळच्या सेशनमध्ये लोक गेलेले आहेत। आज जवळजवळ 10 टीम इथे लावलेल्या आहेत
आजूबाजूच्या गावांमध्ये पण टीम गेलेल्या आहेत की इथं प्रसादासाठी खूप साऱ्या गावचे लोक आले होते त्याच्यामुळे. आणि शिवाय दुपारच्या सेशनमध्ये सुद्धा एक सर्वे होणार आहे, म्हणजे आज 2 वेळा सर्वे होणार आहे, असाच उद्या सकाळ संध्याकाळी सुद्धा सर्वे होणार आहे आणि त्या पेशंटचा फॉलोअप घेतला जाणार आहे. अच्छा, सद्यस्थितीमध्ये काय आवाहन कराल नेमकं नागरिकांसाठी? परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आली आहे तरी सुद्धा काय आवाहन असेल? एक सर्वांना आवाहन असं आहे की आपल्याला त्रास होत असेल तर आमची यंत्रणा इथे 24 तास थांबलेली आहे, त्यांनी लगेचच अप्रोच करावा आणि घाबरून जाऊ नये. पटकन आपल्याला जर त्रास होतोय तर यंत्रणेशी म्हणजे आरोग्य यंत्रणेशी पटकन संपर्क साधला तर तुमची ट्रीटमेंट ही होणारच आहे व्यवस्थितपणे. आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे किंवा कसल्या बाकीच्या ट्रीटमेंट कॅन्सर डायलिसिसवरती आहेत, त्या मंडळींनी अजिबात वेळ न घालवता जरा जरी सिम्पटम्स असतील तर त्यांनी पटकन आम्हाला अप्रोच व्हायचं आहे. अशा वेळेला त्यांना आम्ही हेल्थ सेंटरला नेऊन त्यांचं प्रकृती व्यवस्थित करण्यासाठी म्हणजे जे काय आहे ते ट्रीटमेंट आम्ही निश्चित देणार आहोत. धन्यवाद मॅडम.